पण छोटे भरतीलाच येतात. बरं सर, मग नंतर जुलै महिन्याच्या 15च्या नंतर काही पावसात खंड पडतील काय सर? नाही पुन्हा लगेच 13 तारखेला परत पाऊस येणार आहे. हां हां हां. म्हणजे 14च्या नंतर पुन्हा काय होणार, पुन्हा विदर्भ. यावर्षी पूर्वेकडून पाऊस येतच राहणार. पूर्वेकडून पूर्वेकडून इकडून येणार आणि काही कोकणकडून येणार, दोन्ही जास्त होणार. हो, सुरुवातीपासून तुम्ही जे सांगितलेले फक्त अंदाज खरे ठरले आणि बाकी सर्व सांगत होते की एल निनोमुळे पाऊसच यंदा पडणार नाही, दुष्काळ एल निनो असतं तर मुंबईला इतकी अतिवृष्टी झाली असती का? झाली असते का? फार पाऊस चालू आहे सर, बरोबर आहे. हे काहीच नाही. आता उद्याचं बघा ना, ह्या 4, 5, 6 रविवार, सोमवार, मंगळवार हां, नाशिक, मुंबई, पुणे कसा पाऊस पडतोय तर. म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. हो, अतिमुसळधार. बरं. पण मुंबईपेक्षा जास्त नाशिकला पाऊस जास्त पडला. मुंबईपेक्षा नाशिक विभागात जास्त आहे. 1,500 मिलीमीटर पेक्षा जास्त राहील ह्या 8 दिवसाची सरासरी. अरे बापरे, म्हणजे नाशिक म्हणजे इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव इकडला भाग नाशिक, हो खानदेश विभाग. हो. बरं बरं सर, म्हणजे आता 3 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण हे समजा वाढ, आता उद्यापासून आज दुपारनंतर वाढत. नाही, आज दुपारनंतर बघा सरी सुरू होतील. आता सरी बरं बरं बरं. सरी येतच राहतील समजा. मग असं काय होईल, दिवसभर सरी येत राहतील आणि मग रात्री जे एकदम गाळ आभाळ होईल, रात्रभर असं सुरूच राहील पाऊस. मग रिमझिम झडीसारखा आपला. हो. बरं 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 सर, म्हणजे उद्यापासून पुन्हा मग आजच्या उद्या मग आणखीन जास्त जोर धरा. 4 जोर, 5, 6 जरा जास्त आहे. मग 4, 5, 6 4, 5, 6 म्हणजे 3 दिवस पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात जास्त. तुम्हाला एक सांगितलं मागे, तुम्हाला एकदा म्हटलं होतं कॅलेंडर मध्ये लिहून ठेवलेलं बघा, 3, 4, 5 तारीख आहे बघा. तारखे लिहून ठेवा, बरोबर सर म्हणले होते. हां. बरं, म्हणजे एकंदरीत जुलै महिना संपूर्ण पावसाचाच राहील. बरं सर, ओके सर, धन्यवाद.